समृद्धी महामार्गावर चालत्या कंटेनरमधून 2,43,00,000 रुपयांची औषधे चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या गुन्ह्यात एकूण 6 आरोपींना पकडण्यात आले आहे। चोरीला गेलेल्या औषधांचा शोध अद्यापही सुरू आहे। दिनांक 23 जुलै रोजी भिवंडी येथून नागपूर मार्गे कोलकाता या ठिकाणी औषध घेऊन निघालेल्या एका कंटेनरमधील 46 बॉक्स अज्ञात चोरट्यांनी चालत्या गाडीतून लॉक तोडून चोरले होते। कंपनीने तक्रार दाखल केल्यानंतर कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला। पोलीस अधीक्षक अनुष तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल आणि कारंजा ग्रामीण पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला। सुमारे 85,000 वाहनांची तपासणी करून पोलिसांनी संशयित ट्रक शोधून काढला। त्यानंतर आरोपी गोव्याला दुसऱ्या एका चोरीसाठी जात असताना वाशिमच्या कारंजा परिसरात पोलिसांनी धाडसी कारवाई करत 4 आरोपींना अटक केली। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील देवास येथून या टोळीचा मुख्य सूत्रधार राजेंद्र चव्हाण आणि त्याचा साथीदार भारत गुडावत यांनाही अटक करण्यात आली आहे। हे सर्व आरोपी मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत। या कारवाईत पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक कटर, ट्रक आणि स्कॉर्पिओसह 38,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपींनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली। त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात 11 गुन्हे दाखल असून पुणे पोलिसांनी त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई केली होती। सध्या सर्व आरोपींना 12 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे। दिनांक 30 जुलै रोजी कारंजा ग्रामीण येथे एक गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये ॲबॉट कंपनीचे जवळपास 2.5 कोटीचे मेडिसिन्स एका अज्ञात चोरट्यांनी चोरी केली अशी आपल्याला फिर्याद मिळाली होती। तर तेव्हापासून एकंदरीत चोरीचं गांभीर्य लक्षात घेता कारंजा ग्रामीण पोलीस, LCB आणि सायबर पोलीस स्टेशन या तिन्ही टीम्सनी अथक प्रयत्न करून अल्टिमेटली 6 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांची नावे आहेत अरविंद चव्हाण, बुरा छाडी, कुणाल चव्हाण, अंतिम सिसोदिया, राजेंद्र चौहान आणि भारत गुडावत। तर पहिल्या 5 नावांची ही टोळी आहे, ही प्रोफेशनल टोळी आहे, ही दरवेळेला अशाच प्रकारचे गुन्हे करत असते। आणि 6वं जे नाव आहे भारत गुडावत, हा या मेडिसिन्सचा रिसिव्हर आहे आणि तो त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या गोडाऊनमध्ये रिपॅकिंग, रिसिलिंग करून बोगस माल विकण्याचा प्रयत्न करतो मार्केटमध्ये। तर अशा प्रकारे वाशिम पोलिसांनी जवळपास 1.5 महिन्याच्या प्रयत्नानंतर हा गुन्हा ओपन केलेला आहे। सध्या पूर्णपणे रिकव्हरी करण्याचे प्रयत्न आपले चालू आहेत। त्यासाठी टीम्स मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहेत। आत्ता पावे तो या टोळीने वापरलेला 1 ट्रक, 1 स्कॉर्पिओ, 2 इलेक्ट्रिक कटर मशीन्स आणि अशा प्रकारच्या इतर वस्तू ज्या चोरीमध्ये उपयोगी पडतात त्या आपण रिकव्हर केलेल्या आहेत। धन्यवाद सर। आतापर्यंत किती गुन्ह्यामध्ये सहभाग होता? याच्यामध्ये ह्या टोळीवर, या पर्टिक्युलर टोळीवर आत्तापर्यंत 11 जुने गुन्हे आहेत, ज्याच्यापैकी एका गुन्ह्यामध्ये पुणे पोलिसांनी त्यांच्यावर मोका हा कायदा सुद्धा लावलेला होता। सर, ही टीम नेमकी कोणत्या भागातली आहे? ही टीम आहे देवास, उज्जैन, सोनखास या एरियातली आहे। आणखी काही आरोपी असू शकतात? हो, बिलकुल असू शकतात। अजून 2 आरोपींवर, संशयितांवर आपलं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। तर शक्यता ही आहे की याच्यातून बऱ्यापैकी बोगस मेडिसिन्सचं जी गँग आहे ती ओपन होऊ शकते। आता जेव्हा तुम्ही अटक केलं त्यांना, त्यावेळेस ते कुठल्या दुसऱ्या गुन्ह्याच्या तयारीत होते का? आपल्याला अशी माहिती मिळाली होती की जे 2 ट्रक्स आपण ॲनालिसिस नंतर शॉर्टलिस्ट केले होते, त्यापैकी 1 ट्रक गोव्याकडे सिमिलर टाईपचा गुन्हा करण्यासाठी निघालेले आहेत अशी आपल्याला माहिती मिळाली होती। आणि योगायोगाने ते कारंजाचाच समृद्धी वापरून जात होते, तर त्यावेळेला आपण त्यांना इंटरसेप्ट करून त्यांना अटक केलेला आहे। NDB न्यूज मराठी, वाशिम।